सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिले होतं. मात्र आता सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने याबाबत कोणतीही घोषणा केली नाहीये. 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी सरकारची आर्थिक परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवार यांनी म्हटलं. त्यामुळे सरकारचं कर्जमाफीचं आश्वासन हवेतच विरल्याची टीका विरोधकांनी केली. काहींनी निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती, पण जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे यंदाच्या सालची आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जाचे पैसे भरा. आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. कारण अजित पवारांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगून टाकलं. खरं तर सरकार कर्जमाफी करेल या आशेवर राज्यातील शेतकरी होते, पण अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे बळीराजाच्या आशेवर पाणी फिरलंय. एकीकडे अजित पवारांनी आपल्या स्वभावाप्रमाणे कोणताही आडपडदा न ठेवता शेतकरी कर्जमाफीवर रोखठोक भूमिका मांडली, पण त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली. तुळजापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांना विरोधकांनी निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली. फडणवीसांच्या भाषणातील ते वक्तव्य विरोधकांनी सोशल मीडियावर शेअर करीत निशाणा साधला. पुन्हा सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, असे जाहीर वक्तव्य किंबहुना आश्वासन फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात केली होती. शेतकरी कर्जमाफीचा शब्द फिरवल्याने विरोधकांनी आणि शेतकरी नेत्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावर विसर सरकारला पडलाय, असे वडेट्टीवार म्हणाले. तर आश्वासन पाळणे जमणार नाही अशी परिस्थिती नव्हती तर निवडणुकीवेळी कर्जमाफीचं आश्वासन का दिलं, असा सवाल शेतकरी नेते अजित नवले यांनी विचारलाय. या मुद्द्यावरून आता सरकारची चांगलीच कोंडी झाली. कृषी मंत्र्यांनी तर थेट हात झटकले आहेत. कर्जमाफी विषय माझा नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असं म्हणत कृषी मंत्री कोकाटे यांनी हात वर केले. योजनांच्या आर्थिक भारामुळे अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. एकत्रित बसून निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं, असं शिंदे गटाचे मंत्री शिरसाट म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेची पाठराखण केली. अजित पवारांची भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, पण आता राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात सरकारची कोंडी होणार आहे.